मनसेला या विधानसभा निवडणुकीमध्ये खातही उघडता आलं नाही, पण राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठा धक्का बसलाय। दुसरीकडे मनसेनं भाजपच्या जवळीकीबाबत मोठं विधान केलंय। काय घडलंय आणि कुठे बिघडलंय पाहूयात। महायुतीला बिनशर्त पाठिंबा, राज ठाकरेंची चूक। भाजपला पाठिंबा, मात्र राज ठाकरेंनाच धक्का। राज ठाकरेंचं भाजपा सोबत जाणं चुकलं? हे सगळे प्रश्न आम्ही विचारत नाही, तर या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत राज ठाकरेंनी। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधानसभा निवडणुकीनंतर मात्र म्हणतेय, विधानसभा निवडणुकीत भाजपाची जवळीक ही चूक झाली। बहुतांश उमेदवारांकडून ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित झाली आहे। अनेक ठिकाणी भाजपाकडून अंतर्गत मदत मिळाली नाही, अशी मतं मनसेच्या पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर व्यक्त केली। लोकसभेत जवळीक केलेल्या राज ठाकरेंची विधानसभेत मात्र कुठेही मदत झाली नाही। अगदी त्यांचे पुत्र ज्या मतदारसंघात उभे होते तो माहीम विधानसभेत देखील त्यांची मदत झाली नाही। त्यात मनसेचा एकही उमेदवार जिंकून न आल्याने रेल्वेचं इंजिन तरी कायम राहतंय का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। मनसेनं एकीकडे भाजपा सोबतच्या जवळीकीवरच प्रश्न उपस्थित केलाय, तर दुसरीकडे मनसेमुळे महाविकास आघाडीला मुंबई आणि ठाण्यातील 54 जागांपैकी 8 ठिकाणी फटका बसलाय। सायन कोळीवाड्यात मनसेच्या उमेदवाराला 5597 मतं, महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक 7780। चेंबूरमध्ये मनसेच्या उमेदवाराला 7820 मतं, तर महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक 10711। अणुशक्ती नगरमध्ये मनसेच्या उमेदवाराला 28362 मतं, तर महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक आहे 3318 मतांचा। घाटकोपर पश्चिम मनसेच्या उमेदवाराला 25765 मतं मिळाली। महायुती आणि मवियाच्या विजयातला इथला फरक 12971 मतांचा आहे। भांडूप पश्चिम मध्ये मनसेच्या उमेदवाराला 23335 मतं पडली। महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक आहे 6764 मतं। दहिसरमध्ये मनसेच्या उमेदवाराला 5456 मतं मिळाली, तर महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक 4329 मतांचा आहे। बेलापूरमध्ये मनसेच्या उमेदवाराला 17704 मतं मिळाली। महायुती आणि मवियाच्या विजयातला फरक 376 मतांचा राहिला, तर शहापूरमध्ये मनसेच्या उमेदवाराला 5648 मतं पडली। महायुती आणि मवियाच्या विजयातला इथला फरक 1672 मतांचा राहिला। राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती, विशेषतः मोदी शान महाराष्ट्राच्या दुश्मनानं, तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिसलं असतं। अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली। या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो का महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो, तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागतं। आम्हीच त्यांच्या म्हणण्यावर आम्ही टाळीसाठी हात पुढे केला होता, पण ते मातोश्रीच्या बाहेर येऊन त्यांनी टाळी दिलीच नाही। ते 2014ला राहून गेलं तसं। त्याच्यामुळं आमचं तोंड दुधानं नाही ताकाने सुद्धा पोळलंय। त्याच्यामुळं आम्ही पाणी फुंकून फुंकून पितो, एवढंच मी म्हणेन। पण हे दोन्ही भाव एकत्र यावे असं वाटतं का? त्यात सर्वस्व दोघांचा प्रश्न आहे, आपण काय बोलू शकतो। सत्तेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मनसेला खातही उघडता आलं नाही। आता आगामी पालिका निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार? महायुती सोबत जाणार की भावाला टाळी देणार, की एकला चलोरेचाच नारा ठेवणार की काय, याची उत्तरं लवकरच मिळतील। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।